पड़ा। वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज लोकसभेत 10 तास झालेल्या चर्चेत विविध पक्षाच्या खासदारांनी आपली मतं मांडली। या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोपही केले। वंदे मातरमच्या चर्चेत बोलताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा या चर्चेत राजकारण करत आहेत असा आरोप केला। काँग्रेसच्या अधिवेशनातच पहिल्यांदा वंदे मातरम गायलं गेलं, मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा उल्लेख टाळला असा आरोप त्यांनी केला। बंकिमचंद्रांनी केवळ 2 कडवी आधी लिहिली आणि त्यानंतर आनंद मठ कादंबरीत उरलेली कडवी लिहिली असा दावाही त्यांनी केला। देशात धार्मिक तेढ निर्माण झाल्याचं वातावरण असताना केवळ नेहरू नाही तर त्यावेळच्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून वंदे मातरमची 2 कडवी गाण्याचा निर्णय सर्वमतानं घेतला होता। त्यांच्या निर्णयावर टीका करणं म्हणजे या महापुरुषांच्या देशभक्ती आणि वैचारिक क्षमतेवर अविश्वास दाखवणं आहे असं प्रियंका गांधी म्हणाल्या। राष्ट्रगीतही आपण संपूर्ण गात नाही, त्याचा काही अंशच गात असतो असं सांगत त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर टीका केली। 1875 में महाकवि बंकिम चंद्र चट्टोपाध्याय ने इस गीत के पहले दो अंतरे लिखे जो आज हमारे राष्ट्रगीत घोषित हुए हैं, मतलब जो घोषित हुए थे और जिसको हम आज अपना राष्ट्रगीत कहलाते हैं। ये पहले 2 अंतरे लिखे 1882 में, 7 साल बाद उनका एक उपन्यास प्रकाशित हुआ आनंद मठ। उस उपन्यास में यही कविता उन्होंने प्रकाशित की, लेकिन इसमें 4 अंतरे जोड़ दिए। 1896 में कांग्रेस के अधिवेशन में गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर ने पहली बार ये गीत गाया। केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रियंका गांधी यांच्या आरोपांचं खंडन करत वंदे मातरमची सर्व कडवी एकाच वेळी बंकिमचंद्रांनी लिहिली असं सांगितलं। जो बंकिम बाबू की जन्मस्थली पर बना हुआ गवेषणा केंद्र एक इन्वेस्टिगेशन सेंटर है, जो शोध केंद्र के रूप में काम कर रहा है, वो ये कहता है कि बंकिम बाबू ने पूरा वंदे मातरम एक बार एक ही साथ में लिखा था। इसको माननीय सदस्य ने जो अपने वक्तव्य यहाँ दिया है उसको वो ऑथेंटिकेट करें कि ये सूचना उनको कहां से मिली है, ताकि ये सूचना करेक्ट की जा सके। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेत सहभाग घेताना वंदे मातरम सुरुवातीपासूनच देशाच्या एकसंध राष्ट्रीयतेचं प्रतीक होतं, मात्र त्यासोबत न्याय झाला नाही अशी खंत व्यक्त केली। राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे दोन्ही भारत मातेचे सुपुत्र आहेत। भारत मातेचे हे 2 डोळे आहेत असं असताना एका पुत्रावर मात्र काँग्रेसच्या राजकारणानं अन्याय केला अशी टीका त्यांनी केली। वंदे मातरम और जनगण मन के बीच एक दीवार खड़ी की जा रही है। ऐसा नैरेटिव बनाने का प्रयास ये विभाजनकारी मानसिकता का परिचय देता है। अध्यक्ष महोदय, हमारे मन में राष्ट्रगान और राष्ट्रगीत के लिए बराबर का सम्मान है। जो लोग यह बात नहीं समझते हैं वे मां की ममता को भी नहीं समझते हैं। मां अपने बच्चों में, अध्यक्ष महोदय, भेद नहीं करती है। जनगण मन और वंदे मातरम मां भारती के 2 सपूतों की किलकारियां हैं। मां भारती की 2 आंखें हैं। अध्यक्ष महोदय, जनगण मन और वंदे मातरम दोनों ही हमारे राष्ट्रीय गौरव हैं। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ कादंबरीतलं पात्र भवानंद हे गीत गातो। त्यावेळी त्याला यातली माता कोण असं विचारलं आहे। त्यावेळी ही माता केवळ मातृभूमी असं स्वतः बंकिमचंद्रांनी लिहून ठेवलं आहे। या गीतातल्या दोन्ही कडव्यात केवळ मातृभूमीचंच वर्णन आहे असं असताना काँग्रेसला यात कोणत्या अर्थानं धार्मिक रंग दिसला असा सवाल त्यांनी केला। काँग्रेसला तसं दिसलं कारण काँग्रेस जिनांच्या चष्म्यातून या गीताकडे बघत होती असा आरोप त्यांनी केला। कि बंकिम चंद्र चटर्जी ने जब भारत माता की मातृभूमि के रूप में कल्पना की तब वह कोई पॉलिटिकल कंसेप्ट नहीं था,
कोई रिलीजियस कंसेप्ट नहीं था, यह कम्युनल कंसेप्ट नहीं था। इसे राजनीतिक या सांप्रदायिक रंग तो कुछ कट्टरपंथियों ने दिया है। उन्होंने इसके गाने पर आपत्तियां उठाई और इन आपत्तियों के पीछे अंग्रेजी हुकूमत की डिवाइड एंड रूल की पॉलिसी थी। वंदे मातरम स्वयंपूर्ण गीत आहे, त्यात कुठेही धार्मिकता नाही, मात्र दूषित विचार असणाऱ्यांनाच त्यात सांप्रदायिकता दिसू शकते असं राजनाथ सिंह म्हणाले. त्याआधी बंगालमधील अनेक लेखक आणि कवींनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान अनेकांना प्रेरणा देणारी गाणी लिहिली असं या चर्चेत भाग घेताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सांगितलं. वंदे मातरम मागील भावना जातीय राजकारण नाकारण्याची होती, मात्र ही भावना भाजपानं समाप्त केली अशी टीका समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी या चर्चेत बोलताना केली. भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनीही या चर्चेत आपले विचार मांडले. विमान वाहतुकीतल्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे